का शौक नहीं, पीता हो गम भुलाने को. अहो नाना, मला एकच व्यसन आहे ना हो. काय ग, पण सुपारी पण कधी मी आपल्या तोंडाला लावली ना. हा. ओ माय गॉड नाना, अहो ही दारू खूप महाग आहे. व्हॉट इज दिस? हॅव लिमिट नाना, हॅव लिमिट. लिमिट गेलं चुलीत. नाना बसलाय डुलीत. हा म्हणजे चढले जरा. पण नाना 90 पोटात गेलो डायलॉग भारी मारता तुम्ही. हे वस्ताऱ्या, इकडे पुढे पुढे इकडे पटदिशी. अरे तुमचा हा नाना आहे ना, आज लय मोठा सुपरस्टार असता हो. अरे तुला सांगतो, अमिताभ बच्चनच्या काळात, धर्मेंद्रच्या काळात आपल्याला एक चान्स मिळाला असता ना, ऐष्टल. अरे अपने पास भी गाडी बंगला नौकर चाकर होते. काय सांगायला नाना? रमत गंग रमत, ये तेरे आंसू बहुत कीमती है रे. है कुछ मर्दे, झालं गेलं, गंगेला मिळालं. गाववालं कोण आहे? नाही तुम्हीच. मी काय म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत घेणार का नुसतं चकनच खाणार? नाही नको. घ्या की थोडी. अहो खरंच असलं काय आम्ही घेत नाही. नहीं पीत. अरे यहाँ जो एक बार पिएगा ना, वो बार 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 में जाके दारू पिएगा. पिया पिया. लोग कहते हैं मैं शराबी हूँ. शराबी? अरे स्वतः बिघडलाच आता यांना नको ना बिघडवू. मी बिघडवलं? अरे तुम्ही लोक दारू पिणाऱ्या प्रत्येक माणसाला बोलता की दारुडा बिघडलेला आहे, पण तुम्हाला सांगतो, जेव्हा आयुष्याची घडी बिघडते ना, तेव्हा ही दारूच त्या घडीला साथ देते. वा नाना वा. काय करतात चला. शेख दाऊद, हम अंग्रेजों के जमाने की जेलर हैं. ए शिवा, कुठं चाललंय एवढ्या राज्याला? अहो कुठं काय, सासूरवाडीला चाललंय. सासूरवाडी का सासूरवाडी? हा, तोंडाला येईल ते बोलू नको. हे शिवा, त्याला अजिबात मारायचं नाही, सांगून ठेवतो. अरे बच्चा माझ, हे बघ, ह्यो जिथं म्हणतोय तिकडच चाललंय ना तू? ए नाना, ती सासूरवाडी नाही माझी, सांगून ठेवतो. तुझी नाही मग कुणाची आहे? देऊ तुला पण देऊ. नाही पण एवढ्या राज्याला तू चाललाय कुठं? अहो नाना, ती शक्ती वहिनी आहे ना. शक्ती जी आहेत ना, त्या आजारी आहेत नाना. हा, आणि त्यांच्या घराची राखण करण्यासाठी हे चाललेत राखणदार. हा. ए शिवा, तू आजारी, ती शक्ती बी आजारी. तू तिच्या शेजारी जाऊन काही एका हातानं राखण करणार आहे? हा, सिरियस, एकदम सिरियस. हा, मी काय म्हणतो, ती पोर आणि तिची आई, त्यांना कोण ताराच देतंय का र? अरे नाना, आप्पा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि ती इडली सांबार, तिला झोपेत चालायची सवय आहे. त्या दिवशी आपल्याकडे आली होती झोपेत चालत, विसरला का तू? काय झोपेत चालायची सवय? म्हणजे इकडे आली ती झोपेत चालत आली होती. ए थोबाडं बंद ठेवायच्या, कुठे पचकलत ना, याद राखा. मग या पोराचं मला काय कळतच नाही. त्या पुरीला माझ्या घरची सून म्हणून मला घेऊन यायचंय, आणि हा लग्नाआधी त्या घरचा घर जावाई बनायला निघालाय. ए वधूवर सूचक मंडळ, ते ग्लासात जे ओतलंय ना, ते तोंडात जाऊ दे आणि गप्प झोप आता शांतपणे. हा,
काय तुम्ही येणार आहेत की इथंच बसणार आहेत? हा हा चला. ए बाटली सांभाळ माझी. येता काय कळतच नाही या पोराचं. चांगलं काही सांगायलाच नको. वंदे ए वंदे, आपल्या पोराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी. त्याच्या भविष्यासाठी झगडतोय मी. आणि आज आपल्या घरात सून आणायच्या ऐवजी त्या पोरीच्या घरचा घर जावई बनायला लागलाय. बोल की वंदे, आज तुझा मूड नाही काय माझ्याशी बोलायचा? ठीक आहे, मी माझा मूड बनवतो. लोग कहते हैं मैं शराबी हूँ. वंदे, गुड नाइट. हे भावांनो, झोप लागली तर सांगा. इथं काय झोपायला आलाय तू? हा झोपायला आलाय. रात्रीला पण डोळ्यात तेल घालून आणि जागरण करायचं आहे. बघ तेल पण घेऊन आले त्याच्यावर. तेल कशाला आणलं? ते अरे यार काहीतरी खायला आणायचं ना, तेल कशाला आणलं? रात्रभर खात बसलो असतो माहितीये, अशीच झोप उडाली असती. खादीच्याच गोष्टी करतो नेहमी. अरे किती खाशील किती? हे भावा याला बसण्यात आलाय, डॉक्टरकडे घेऊन जा, नाही तर एक खाऊन खाऊन असं फुटल ना. हे खाण्यापिण्यावर ऐकत ना मानलो बरं भावा. काय तू काय हा पारा द्यायला आलोय का लोकांची झोप उडवायला? शिवा, अरे अम्मा, तुम्ही कशाला उठले? अयो शिवा, तू खरंच आलास आणि या दोघांना पण सोबत आणलंस कशाला उगाच? अहो अम्मा, उगाच उगाच ना अम्मा. काय शेक काय अम्मा? उगाच नाही. त्याचं काय, तुमचे हजबंड हॉस्पिटलमध्ये आहेत ना आणि गर्ल पण आजारी आहे. तेव्हा काळजीपोटी शिवा माणुसकीच्या नाताने काळजीपोटी इथे आलेला आहे. काय अम्मा, ते तुम्ही झोपा, थोडा वेळ आम्ही टाइमपास करू, बसू. हा झोपा तुम्ही निवांत. नाही पण तुम्हाला कशाला जागरण उगाच? कसलं जागरण? हे दोघं आहेत ना पहाटे 4-4 वाजेपर्यंत जागे असतात, ऑनलाईन असतात, टाइमपास करतात फोनवर. म्हटलं माझ्या बरोबर येऊन बसतील ना. अयो तेच म्हणते ना की कशाला उगाच. मी काय म्हणते, तुम्ही आपापल्या घरी जा. नाही म्हणजे मला जेव्हा मदत लागेल ना तर मी कॉल करीन ना तुम्हाला. हा अम्मा, उगाच एवढ्या रात्री थंडीचं कशाला त्रास म्हणते मी. थंडी, वारा, ऊन, पाऊस सगळं झेलायची सवय झाली आम्हाला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, झोपा बघू. अरे पण अम्मा, टेन्शनची घडी घालायची आणि मस्त ताणून द्यायची. झोपा बघू शांत. जा, एकदम निवांत झोपा, जा. शिवा, किती काळजी करतोस रे आमची. नाही म्हणजे रक्ताची नाती पण एवढं करणार नाहीत बघ. अम्मा, आभार मानायचे असतील, कौतुक करायचं असेल ना तर ते माझ्या शंभू महादेवाचं करा. तो जे सांगतो तेच करतो मी. हा जा झोपा. गुड नाईट. येतो ना लुडो खेळायला. अम्मा अम्मा अम्मा, जेवली ना? हा. औषध घेतलं का? जेवली. औषध पण घेतलं. नाही म्हणजे नाही बोलत होती, नकार देत होती, पण मी दम देऊन तिला भरवलं बघत. बरं गेलं. एकदम हट्टी मुलगी असते, कोणाचंच ऐकत नाही. एवढी आजारी आहे तरी सुद्धा तिचा हट्टीपणा काही जात नाही बघ. काय होणार आहे पुढे तिचं? काय नाही, सगळं चांगलं होणार. हा जा झोपा तुम्ही. अयो, तुम्हाला काही पाणी बिणी पाहिजे तर मला सांगा, आवाज द्या, मी असते बघा. हो हा? चला, कडी लावून घ्या तू. हा. काय म्हणतात? ना गपना, झोपलेत ना लोक. मग मुश्किल नाही रे तुम्हा लोकांना.
तिरी. टाक चल. हा या शक्ती बाळा, तू कुणाचे लेक आहेस हे माहीत नाही मला, पण तुझ्या खऱ्या आई बाबांनी खरंच पुण्यकर्म केलेलं असतं. म्हणूनच आज तुझ्या आजूबाजूला शिवासारखी चांगली माणसं देवाने पाठवली आहेत बघ. अम्मा तू जागी आहेस? अयो सॉरी सॉरी, झोप शक्ती. यस, असा चालेल. अम्मा कोणाचे आवाज येत आहेत? अयो शक्ती, तू झोप, तू लक्ष नको देऊस. ती बाहेरची पोरं असतील बघ इकडचीच. डॉक्टरांनी तुला झोपायला सांगितलंय ना, आराम करायला सांगितलं ना, झोप तू. हा, लक्ष नको देऊस. अम्मा अंगाई गाणं ग काय? प्लीज. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. मीठ पापण्या डोळ्यांच्या हो, मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. नजर के सामने जिगर के पास कोई रहता है. मेनीच्या पानावर मन झुलत. गाढवासारखं खेचू नको. हे काय रे, माझ्याकडे बघून काय गाणी गाता रे? बिकॉज ऑफ ही गाणी तुझ्यासाठीच आहेत मित्रा. एका प्रेमात पडलेल्या मजनूला गाण्याची मैफिल मेहंदीच्या पानावर. मैफिल गाण्याची काळजी मित्राच्या प्रेमाची. कानपट फोडेन. कसली काय काळजी करता रे? खेळा गप्प. खेळा, आम्हाला काय कळत नाही असं समजू नको. तू काय वागतोस बोलतेस ना, त्यावरून आमच्या लक्षात येतंय सगळं. काय कळतंय? काय ए नंद्या, प्रेमात माणूस येडा होतो हे माहिती होतं, पण सिक्युरिटी गार्ड होते हे समोर बघते प्रत्यक्षात. हळू हास. हो बरोबर बोललास बाबा, पाणी कुठं तरी मुरतंय. ए काय पाणी बिनी कुठे मुरत नाही. मी त्या इडली सांबारसाठी इथे आलेलो नाहीये. अम्मा आणि आप्पासाठी आलो. समजलं? खेळ. अम्मा आणि आप्पासाठी. आमच्यासाठी कधी रात्रभर लागलेस काय? पारा केलायस आमच्यासाठी? वाचता रे. ते तुला सलून कोणी काढून दिलं रे? ठीक आहे. आणि हे माझं काय? तुझं काय आता? मी एवढ्यांदा आजारी पडलो, मला सध्या औषध नाही दिलं, साधं बघायला पण नाही आला तू. सांगू का? हा, ते 2 वर्षापूर्वी कुठला तुला तो भयंकर आजार झालेला, बसता पण येत नव्हतं काय रे? मुळव्यात. अम्मा उठेल ना. माता वहिनी. वहिनी बसतो मी. चेक कुठे? चेकीत गेली मसळात. काम आहे तुझ्याकडे एवढ्या रात्री? हो, मग तुला काम सांगायला काय मुहूर्त काढू? एवढा मोठा झालायस तू? ठीक आहे. काय काम होतं? घरात हल्ली विचित्र घटना घडतात.
आणि चिटकोबा पण काहीच सांगत नाही. हां बरोबर. मी सकाळी जेव्हा घरी आलो ना तेव्हा बॉसने त्या मंद शिवाला बॉडीगार्ड म्हणून ठेवलंय. आता मला सांगा, आल्यानंतर चेकिंग करायची काही गरज होती का? तरी पण मला त्याने चेकिंग केलं. ए, चुप चुप. स्वतःचीच बडबड बडबड. मी काय सांगते ते कान उघडे ठेवून ऐक जरा. त्या शक्तीवर नजर ठेवायची तुला. मला सांगा, शक्ती घरात आल्यानंतर काही वाईट घटना घडायला लागल्यात का? नाही, म्हणजे आता तरी नाही. पण मला कोणतीच रिस्क घ्यायची नाहीये, कळलं? मी काय सांगते ना ते नीट ऐक हा. मध्ये मध्ये बडबड करू नकोस. जमेल. येस वहिनी बस. ती पोरगी माझ्या पोराच्या प्रेमाबिरेमात पडली का काय? आम्हाला बी तसंच वाटतंय. मला 100% खात्री ही तीच पोर आहे जी तुझ्या आयुष्यात आपल्या घरात माप ओलांडून येणारी ह्या घरची सून होणार आहे. ए शिवा, तू आजारी, ती शक्ती बी आजारी. तू तिच्या शेजारी जाऊन काही एका हातानं राखण करणार आहे? शिवा, आवर स्वतःला. काय पण विचार नको करूस. अरे या लोकांना नाहीत काम धंदे, उगाच तिच्याशी माझं कनेक्शन जोडतायत. माझं आणि ते इडली सांबारवर प्रेम अशक्य आहे. मुळात प्रेम हा विषयच आपल्या आयुष्याच्या डिक्शनरीत नाही. मग प्रेम होईलच कसं? ए कोण आहे? ए थांब, ए थांब, थांबा, थांब. महाराज सांगतोय. कोण आहे? थांब. तोंड दाखव, तोंड दाखव. कोरोना भाऊ, तुम्ही आता आणि या कपड्यात? ते थंडीची हुडहुडी भरली ना, म्हणून ते हुडी घालून आलो. कसं आहे शिवा, ते आता बॉस निवडणुकीला उभे राहिलेत ना, तर त्यांचा प्रचार पण करावा लागतो मला. तुला सांगतो बघ, सरपंच, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, ते अगदी राष्ट्रपतीपर्यंत किती खटपट करावी लागते, किती त्रास असतो तुला माहिती आहे ना प्रवासाचा. मी पण तेच करतोय ना रे. अरे समाजातल्या तळागाळातल्या लोकांपासून ते अगदी नाल्यापर्यंत सगळी कामं करावी लागतात आणि ती माझी जबाबदारी आहे. हुतकरून येता म्हणून म्हणून आलो. एवढ्या मध्यरात्री? म्हणजे नाले सफाई झाली की नाही ते बघावं लागतं ना. आणि शिवा तुला सांगतो, मला ना तिथे काही माणसं झोपलेली दिसली ना, आणि तुला माहिती आहे आपल्या मतदारसंघात चोरीचं प्रमाण जास्त वाढलंय ना, म्हणून काळजीपोटी यावं लागलं मला.
मग मला बघून पळत का होतात? पळत होतो. पळणार नाही तर काय करणार? मला वाटलं माझ्या पाठीमागे चोर लागलाय की काय. तसंही आम्हाला थोडी कोणी बॉडीगार्ड देणार आहे. आमचा जीव आम्हाला स्वतःलाच वाचवावा लागेल ना, म्हणून जीव मुठीत घेऊन पळावं लागलं. चल गुड नाईट. इथे इथे. हो. बाय द वे, मी इथे का आलो हे मी तुला सांगितलं. तू आणि तुझे ते 2 चंगू मंगू मित्र शक्तीच्या घराबाहेर तुम्ही काय करता हे तू मला सांगितलं नाहीस. ते आम्ही पहारा देतोय. हो. दिवसा बॉडीगार्ड आणि रात्री सिक्युरिटी गार्ड, 2 जॉब. वा वा, कॉंग्रॅट्स. जॉब नाही, काळजीपोटी करतोय आपल्या माणसांसाठी. काय शक्तीची तब्येत बिघडली ना, आणि अम्मा घरात एकटीच आहे, आप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत. ऐन वेळेला धावपळ करणारे कोणी नाही त्यांच्या घरी, म्हणून आम्ही आलो. शिवा, मी तुला सांगतो, आमच्या मतदारसंघात तुझ्यासारख्या तडफदार कार्यकर्त्यांची गरज आहे. कमाल कमाल. शिवा, मी तुला शब्द देतो, या वर्षी आमच्या पक्षाकडून तुला पहारेकरी ऑफ द इयर हा अवॉर्ड नक्की देणार. ओ चल येतो. थंडी जरा जास्तच आहे नाही का? इकडे इकडे. अरे सारखा विसरतोस. अँटिकच आहे हा माणूस.